चेटकीन. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 19. थकून सोनलने शेवटचा कागद खाली ठेवला. मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. चकित करून सोडणारी आजीची ही हकीकत तिला एकाएकी अगदी रडूच कोसळलं. या आजीची जाणतेपणी एकदा तरी भेट व्हायला हवी होती. एकदा तरी. तिचे विश्वास खरे असोत वा नसोत, मनातल्या एका ठाम धारणेसाठी तिने सारा जन्म या वाडीवर एकाकी काढला होता. मुलाचा बंगला, गाडी, नोकरचाकर असताना ती इथे आडबाजूला एकटीच्या एकटी दिवस कंटीत राहिली. हेही एक प्रकारचं कठोर व्रतच नाही का? आणि त्या कठोर व्रताचा स्पर्श आता तिला झाला होता. तिला, सोनालीला. आजीच्या त्या काय कसोट्या असतील त्या असोत, ती सोनाली त्या कसोट्यांना उतरली होती. एकापेक्षा अनेक अर्थांनी ती आजीची वारसदार होती. समोरच्या कागदाच्या चळतीकडे पाहता पाहता मनात अर्थातच विचार आला, हे सर्व प्रसंग खरे असतील? आणि समजा खरे असले तरीही आजीने दिलेली कारणं आणि स्पष्टीकरणं खरी असतील? पण त्याचबरोबर मनाला एकदम ताळ्यावर आणणारा विचारही आला, तिच्या स्वतःच्या व्यक्तिगत विश्वासाला आणि अविश्वासाला काय किंमत होती? जगाची या आणि त्या पलीकडल्या रहाटी काही तिच्या विश्वास अविश्वासावर अवलंबून नव्हती. तिला एकदम जाणवलं की आपल्या मानसिकतेत खूपच बदल झाला आहे. केवळ एका दिवसात. एक मोठा सुस्कारा सोडून ती उठली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. ते पिवळसर जाड तडतडते कागद तिने एकत्र केले, त्यांची चळत केली आणि ती चळत परत त्या सुगंधी वस्त्रात बांधून ठेवली. एक नजर कॉटकडे गेली. आत्ताच्या विलक्षण उद्दीपित अवस्थेत झोपेचा विचारही अशक्य होता. निदान या क्षणी तरी कुठेतरी वाचल्याचं तिला आठवलं. ऐतिहासिक कागदपत्रे अशीच बासनात बांधून ठेवत असत आणि त्यांना रुमाल म्हणत असत. तो रुमाल तिने टेबलावर ठेवला. खोलीचा दिवा बंद केला आणि समुद्राकडे पाहणारी खिडकी उघडली. किंचित गारसर वारा खोलीत आला. चंद्र मागे होता आणि त्याचा प्रकाश समोरच्या घरावर पडला होता. देखावा एखाद्या कृष्णधवल वुडकटसारखा दिसत होता. एकाकी तिला जेम्सच्या दी मोन्झोटिट या भयकतीची आठवण झाली. असंच एक वरवर पाहता अगदी निरुपद्रवी दिसणारं चित्र, पण त्या चित्रातल्या कोपऱ्यातून हळूहळू पुढे सरकणारा एक अवगुंठित आकार. सर्वांगावरून शहारा गेल्याची जाणीव झाली. पण तिने त्या घरावरून नजर हलवली नाही. खिडकीही बंद करून घेतली नाही. तिला आता भिवून मागे सरून चालायचं नाही, दुर्लक्ष करून चालायचं नाही. कारण ती आता रिंगणाबाहेरची प्रेक्षक नव्हती. भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी तिचा प्रत्यक्ष प्रवेश झाला होता. त्या उसाड घराचा मागचा भाग स्पष्ट दिसत होता. तेच ते उजवीकडचं दार जे आजीला मागे पुढे हलताना दिसलं होतं. तिला स्वतःलाही आतलं एक दार हलकेच बंद होताना दिसलं होतं. तिच्या फोटोतही कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या मथीचं प्रतिबिंब आलं होतं. त्या घरासंबंधातल्या ऐकीव कथा आणि अनुभव सर्वच अनैसर्गिक किंवा भीतीदायक होतं. मग आता तिची नाडी अशी संत का, दौडत का नव्हती? शरीरावर काटा का येत नव्हता? का कोणत्याही पुराव्याशिवाय तिने आजीचा शब्द स्वीकारला होता की ती दांडेकरांच्या पिढीतली नवी वारस आहे? रोजच्या अनुभवांना छेद देणाऱ्या या घटना, त्याला रोजच्या व्यवहाराचे नियम कसे लावता येतील? पुन्हा एकदा तिला अगदी तीव्र इच्छा झाली. आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती. या नव्या पिढीत तरी तिच्यासारखी तीच एकटी होती. तिचे अनअनुभव खांदे ही नवीन जबाबदारी पेलायला समर्थ होते का? केवळ काळच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार होता. रात्री खूप उशिरा केव्हा तरी झोप लागली. सकाळी जाग यायलाही अर्थात खूप उशीर झाला. ती खाली आली तेव्हा तिला समजलं, आई, बाबा, मामा श्रीवर्धनला गेले आहे. तिथे जेवण करून संध्याकाळी परत येणार आहे. आजीचे कागद वाचण्याआधीच्या आणि नंतरच्या तिच्या वागण्यात त्यांना एवढा फरक दिसला असता की स्पष्टीकरण करता करता तिची पुरेवाट झाली असती. आता बरं झालं. सारा दिवसभर ती माडीवर एकटीच असणार होती. आता तिला रखमाकडून काहीही माहिती नको होती. पण चहा झाल्यावर रखमा म्हणाली, वाचलेस का मोठ्या बाईंचे कागद? वाचले. रखमा, तुला माहीत आहे आजी कशी बाई होती ते? हो. मग सगळं त्या संबंधातच आहे. सोनालीने जास्ती स्पष्टीकरण दिलं नाही.
तिला त्या वेष्टनाखालच्या कप्प्यातल्या बिया पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती. पण इथले नियम ती पाळणार होती. स्नान वगैरे झाल्यावरच देवाऱ्याला स्पर्श करणार होती. ती जेव्हा देवाऱ्यासमोर बसली तेव्हा रखमाला आश्चर्य तर वाटलंच. पण सोनाली देवाकडे पाहत होती. पारंपरिक मूर्ती, सरस्वती, गणेश, रांगता बाळकृष्ण, पंचायतन असलेला पत्रा, शिवाय इतरही ज्यांची नावं तिला माहीत नव्हती. पण आता आजी जाऊन 4-5 आठवडे झाले होते. पण देवांची पूजा अर्चा तर होतच होती. मागे येऊन उभ्या राहिलेल्या रखमाला तिने विचारलं, रखमा, देवांची पूजा तू करतेस? हो, दुसरं कोण करणार? बरोबर आहे तुझं. देवाऱ्याखाली ड्रावरची कडी होती. कडी धरून तिने ड्रावर पुढे ओढला. सोनाली, रखमा एकदम म्हणाली, काय ग? त्यात त्यात मोठ्या बहिणीच्या त्या बिया आहेत म्हणायचं ना तुला? मला माहीत आहे, त्यासाठीच तर मी ड्रॉवर उघडला आहे. सोनाली, अगदी काहीतरी बाका प्रसंग आल्याखेरीज मोठ्या बाई त्यांना हात सुद्धा लावत नसत. पुढे काय बोलायचं ते तिला सुचेना. रखमा, मी फक्त त्या बिया पाहणार आहे, सोनाली म्हणाली. रखमाचं खरोखर समाधान झालं की नाही कळायला मार्ग नव्हता. सोनालीने उघडलेल्या ड्रॉवरमध्ये डोकावून पाहिलं. पिवळ्या रेशमाचा बटवा होता. तो तिने बाहेर काढला. तोंडाची गाठ सोडून आत नजर टाकली. साधारण चहाचा चमचा भरेल इतक्या बिया आत होत्या. एका हाताची ओंजळ करून दुसऱ्या हाताने तिने बटव्यातल्या काही बिया ओंजळीत घेतल्या. सोनाली, दोन्ही कानांवर हात ठेवून मागे सरत रखमा म्हणाली. सोनालीचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. ओंजळीतल्या काळ्या कुळकुळीत चमचमत्या मोहरी एवढ्या बियांकडे ती अगदी एकाग्रपणे पाहत होती. हातांची बोटं किंचित ढिली करताच 2 बोटांच्या फटीत एक बी सापडली. ठेवते बाई जागच्या जागी, उसाचा सोडून सोनाली म्हणाली. ओंजळीतल्या बिया तिने परत बटव्यात ओतल्या. बटव्याचं तोंड दोरी आवळून बंद केलं. बटवा ड्रॉवमध्ये ठेवला. ड्रॉवर बंद केला. वर पाहत ती म्हणाली, झालं समाधान रखमा? सोनाली, ते काढायलाच नको होतंस, पण आता ठेवलं ना परत जागच्या जागी. मानेला एक झटका देऊन रखमा तिच्या कामाला गेली. डाव्या हाताची बोटं तशीच घट्ट ठेवून सोनाली उठली. तशीच वर तिच्या खोलीत आली. मागे दाराला कडी घालून टेबलावरच्या कागदावर तिने डाव्या हाताची बोटं उलगडली. मोहरी एवढ्या आकाराचा एक काळा दाणा कागदावर पडला. तिला खरं तर त्या दाण्याचं बारकाईने निरीक्षण करायचं होतं, पण त्यासाठी इथे भिंग कुठं होतं? ती कशाचा वापर करू शकत होती का? लहानपणी वाचलेली एक हकीकत तिला आठवली. टेबलावर पाण्याने भरलेला काचेचा गडू, त्यावर पडलेली उन्हाची तिरीप, पाण्याने भरलेल्या गडूतून जाऊन एकत्र आलेलं आणि केवळ योगायोगाने तोड्याच्या बंदुकीच्या वातीवर एकत्रित झालेले किरण, त्यामुळे झालेल्या सैनिकाचा मृत्यू. तिला तशी एखादी पाण्याने भरलेली गोल बाटली वापरता येईल का? प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती. ती तशीच खाली गेली. ती घरभर शोधत होती आणि रखमा तिच्या मागोमाग, अगं काय हवं मला सांग की, म्हणत फिरत होती. शेवटी फळीवर तिला उपयोगी पडण्यासारख्या 2-3 पांढऱ्या पारदर्शक काचेच्या बाटल्या सापडल्या. त्या नळाखाली साप धुवून घेऊन स्वच्छ पाण्याने भरून ती वर गेली. कागद तिने खिडकीजवळच्या उन्हात नेला आणि भरलेल्या बाटल्यांतून तिने तो दाणा दिरखून पाहिला. तिचा प्रयोग काही प्रमाणात तरी यशस्वी झाला. दाण्याचं वर्धित प्रतिबिंब दिसू शकत होतं. त्या काळ्या पृष्ठावर अतिशय बारीक काळसर पिवळसर रेषा दिसत होत्या. एका गोलाकार बाटलीतून पाहताना तर तिला असं वाटलं की त्या रेषांचा फ्रँक्टलसारखा एखादा पॅटर्नच आहे. जशी फर्नची पानांत एकच डिझाईन लहान लहान प्रमाणात निर्मित होत जावं. शेवटी डोळ्यांना अगदी रग लागली तेव्हा ती मागे सरली. म्हणजे त्या बिया साध्या नव्हत्या. अर्थात त्या साध्या नसणार ही तिची खात्री होतीच. आणि आता आणखी एक चाचणी घ्यायची बाकी होती आणि ती आत्ताच घ्यायला हवी होती. तिच्याखेरीज वाडीवर कुणीही नव्हते. तिने ती बी कागदाच्या एका लहानशा पुडीत बांधून घेतली आणि खाली येऊन स्वयंपाकघराच्या दारातून बाहेर पडता पडता एक निरुपयोगी कागद आणि काडेपिडी बरोबर घेतली. व्हरांड्यातून रखमाने एवढंच पाहिलं की सोनाली त्या दुसऱ्या घराच्या दिशेने जात नाही आहे. मग ती आत गेली. एक उंचवटा चढून सोनाली खाडीच्या किनाऱ्यावरच्या खडकावर पोचली. तिने आधी तो कागद पेटवला, खाली ठेवला आणि मग त्या पेटत्या कागदावर ती पुडी टाकून ती झपाझप 2 पावलं मागे सरली.
आधी तिला कल्पना असती तर ती गॉगल घालूनच आली असती. हुश आवाज झाला आणि डोळे दिपवून टाकणारा वखोकता प्रकाश काही क्षण राहिला. अगदी सकाळच्या लख्ख उन्हात सुद्धा त्या प्रकाशाने तिचे डोळे दिपून गेले. गरमागरम हवेचा एक झोतही अंगावरून गेला. डोळ्यांसमोर कितीतरी वेळ निळी काळी वर्तुळत गरगरत होती. दृष्टी परत यायला 5-7 मिनिटं तरी जावी लागली. मग पुढे होऊन तिने सँडलच्या तळव्याने त्या जागेवरचे काळेच कपटे दूर केले. खालचा खडक तापला होता. सँडलच्या तळव्यातूनही ती आज जाणवत होती. तिने नवलाने मनाशी विचार केला, फक्त एक दाणा, मोहरी एवढा एक दाणा. आईन्स्टाईनच्या हाफ MC स्क्वेअर्डचा तर इथे काही संबंध नव्हता ना. काहीही असो, त्या राई एवढ्या दाण्यात शक्ती ठासून भरलेली होती आणि वेळ आली तर ती शक्ती विलक्षण विध्वंस बनू शकत होती. म्हणजे आजी याही बाबतीत बरोबर होती. अनुषंगाने हेही आलं की तिच्या बाकीच्या सर्व लिखाणावर विश्वास ठेवायला हवा. 2 स्वीकारायचे आणि 2 नाकारायचे म्हणजे तर्कदृष्टता होती. घराकडे परत येताना तिच्या मनात विचारांची विलक्षण गर्दी झाली होती. बेफिकीर स्वच्छंदी स्वैर जगण्याची वर्ष एकदम सरल्यासारखी वाटली. एका दिवसात ती मोठ्यांच्या जबाबदार लोकांच्या जगात आली होती. तिच्या आजीकडच्या कितीतरी पिढ्या एक पुरातन वारसा जागवत आल्या होत्या. आता त्या प्राचीन वारशाचं ओझं एकाएकी तिच्या तरुण खांद्यावर आलं होतं. ते ओझं पेलण्याइतकी शक्ती तिच्या खांद्यात आहे का नाही याची आता परीक्षा होणार होती. ती जी परत आली ती बाहेरच्या सोफ्यावरच्या झोपाळ्यात बसली. आजीची आवडती जागा, समोरच्या दुसऱ्या घरावर लक्ष ठेवण्यासाठीही सोयीची. वर्षानुवर्ष आजीने ते कठोर व्रत पाळलं होतं. समजा उद्या तिच्यावर ही नैतिक पहारेकऱ्याची जबाबदारी येऊन पडली तर? आपला धीर त्या कसाला उतरेल याची तिला मनोमन खात्री वाटत नव्हती. कामातून जरा उसंत मिळताच रखमा बाहेर येऊन बसली. जरा वेळाने तीच म्हणाली, वाचलीस ते कागद सोनाली? हो, काल रात्रीच वाचून काढली. तुला त्यातलं सगळं माहीत आहे नाही का ग रखमा? तो मथीचा प्रसंग, त्या केरू उसण्याचा प्रसंग, सगळं काही माहीत आहे नाही का? हो. आणखी कुणाकोणाला वाचायला दिले होतेस ते कागद? कुणाला नाही. कुणाला नाही? बाबांना नाही? दादाला नाही? नाही, मोठ्या बाईंनीच सांगितलं होतं. मग मला कसे दिलेस? तेही मोठ्या बाईंनीच सांगितलं होतं. काय? एकदम ताठ होत सोनालीने विचारलं. लिहून झाल्या झाल्या बाईंनी सांगून ठेवलं होतं, गोविंदाची मुलगी सोनाली वाडीवर आली तर तिला हे कागद वाचायला दे. आणि मग जरा वेळाने जरा हळव्या आवाजात रखमा म्हणाली, आणि सोनाली, मोठ्या बाईंनी सांगून ठेवलं नसतं तरीही मी तुला ते कागद दिलेच असते. सोनाली प्रश्नार्थक चेहऱ्याने रखमाकडे पाहू लागली. आल्या आल्या तुझ्या हातून आजीचे चित्र निघालं होतं, आठवतं? हो, जराशी चमत्कारिकच घटना. आणि सुनबाई ही सांगत होती, रेतीत बसल्या बसल्या तुझ्या हातून आजीचा मुखवटा तयार झाला होता. हो, तेवढ्या खुणा मला पुरेशा होत्या. मी म्हटलेलं आठवतं तुला? तू तुझ्या आजीच्याच रक्ताची आहेस म्हणून. सोनाली गप्प बसली. या घटनांना रोजच्या व्यवहारातले तर्काचे कोणतेच नियम लागू पडत नव्हते. पण आजीचा निष्कर्ष आणि रखमाने बांधलेले अंदाज यांच्यामध्ये केवढा समन्वय होता. इजिप्शियन हिरोग्लिफ लिपीसारखीच ही तिला अगम्य होती, पण त्यातले जाणकार त्यातून बरोबर अर्थ काढत होते. मी इथे आले म्हणूनच हे रामायण घडलं ना? समज मी इथे आलीच नसते तर? रखमा सावकाश सावकाश मान हलवत होती. नाही, तू इथे येणारच होतीस. ते कशावरून म्हणतेस? सोनाली, काही काही गोष्टी व्हायच्याच असतात, त्या व्हायच्या चुकत नाही. त्यांच्या वक्र तर्कशास्त्राला आणखी एक नियम. सोनालीच्या मनात विचार आला. ती वर तिच्या खोलीत गेली. सकाळचे वापरलेले कपडे बदलून एक अगदी पातळ हाऊसकोट पेहरून ती खाली आली. खालच्या खोलीतलं पुस्तकांचं कपाट तिने उघडलं. सर्व पुस्तकं 40 ते 50 वर्षांपूर्वीची होती. कथा, कादंबऱ्या, निबंध संग्रह, काव्यसंग्रह, नाटकंसुद्धा. त्यातील 2-3 काढून तिने नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला, पण 2 पानांच्या वर काही तिचा दम टिकत नव्हता. प्रत्यक्षाने ती स्वतःची तुलना आजीशी करत होती. वर्षामागून वर्ष असं निष्क्रियतेने जगणं सर्वथा अशक्य झालं असतं. आजीची आणि तिची मानसिकता मुळातच वेगळी होती. पण
एक खूप मोठा पण होता. तिचं इच्छा स्वातंत्र्य अबाधित राहील याची शाश्वती देता येत नव्हती, कारण सर्व घटक तिला ज्ञात नव्हते. 12च्या सुमारास रखमा जेवायला बोलवायला आली. सोनालीने रखमाला आपल्याबरोबरच जेवण घ्यायला लावलं. सुरुवातीला रखमाने खूप आढेवेढे घेतले, पण शेवटी तयार झाली. तिला संकोच तर वाटत होताच, पण एव्हाना सोनालीला एकटेपणाचा कंटाळा यायला लागला होता. आता दुपारचे जेमतेम 2 वाजले होते. आत्तापासूनच ती बाबा, आई, मामांच्या परतण्याकडे लक्ष लावून बसली होती. 4-4:30च्या सुमारास ती अगदी खळीला आली होती. तेवढ्यात लांबवरून हॉर्न वाजल्याचा आवाज आला आणि 5-7 मिनिटांनी व्हरांड्याच्या पायऱ्यांपाशी जीप येऊन थांबली. मामा आणि आई नेहमीसारखे थट्टामस्करी करत होते, पण बाबांचा मूड खराब झालेला दिसत होता. शेवटी तिला राहवलंच नाही. बाबा, काही झालं आहे का? अगं, त्या आनंदाचा फोन आला होता, तेव्हापासून यांचा ताल गेलाय. शेवटी बाबा व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकले. मान हलवत ते म्हणाले, अगं, एवढ्यातल्या एवढ्यात एक मोहन दांडेकर नावाचा इसम पुण्यातल्या आपल्या घरी 2दा येऊन गेला. आनंदाला त्याचं बोलणं काहीच आवडलं नाही. मग त्याला घराबाहेर काढायचा, सोनाली रागाने म्हणाली. अगं, तो आपल्या नात्यातला आहे, म्हणजे निदान तो दावा तरी तसा करत होता. तो म्हणतो की त्यांच्या वडिलांचं नाव यशवंत होतं. यशवंत म्हणजे माझा चुलत भाऊच, नाही का? फटाक्यांचा सर पेटवला की एकामागोमाग एक स्फोट होत जाता, तसंच सोनालीला वाटत होतं. त्या एका यशवंत नावाने आठवणीचे स्फोटामागून स्फोट होत होते. यशवंत म्हणजे त्या कृष्णाबाईंचा मुलगा, ज्याला घेऊन तिने वाडीवरचं घर सोडलं होतं, म्हणजे मोरेश्वरची पत्नी. त्याने काही दिवसातच गळफास लावून आत्महत्या केली होती. यांच्या वंशावळीतला हा मोहन. पण आपल्या घरी कशासाठी आला होता? आनंदाला त्याने काही सांगितलं नाही. त्याला माझ्याशीच बोलायचं आहे, आणि आनंद म्हणतो की हा मोहन म्हणजे अगदी निमित्ताला टेकल्यासारखा वाटतो, जशी काही त्याला वादावादीची, भांडणाची अगदी खुमखुमीच आहे. मग आता काय? आता काय पुण्याला जायला हवं, दुसरं काय? आणि याला फारसा विरोधही झाला नाही. वाडीवरचा त्यांचा मुक्काम आधीच लांबला होता. बाबांनी रखमास विचारलं, काय करतेस? इथेच राहतेस का श्रीवर्धनला रघुकडे राहतेस? रखमाने वाडीवरच राहणं पसंत केलं. रघुमामाही 2 दिवस राहून मग श्रीवर्धनला परत जाणार होता. गोविंदा, तू इथली काही काळजी करू नकोस. तिकडे त्या मोहनचं काय प्रकरण आहे ते पहा. मी इथे आहे, रघुमामा म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच वाडीहून निघायचं त्यांनी ठरवलं. आजीचे कागद वाचण्याआधी हे सगळं झालं असतं तर सोनाली अगदी खुशीने वाडी सोडायला तयार झाली असती. आता तिचं मन द्विधा होतं. तिला जाणवलं की पूर्वीसारखी ती स्वतंत्र नव्हती. निदान तिला स्वतंत्र तसं वाटत नव्हतं. वाडीला जखडणारे काही पाश नव्याने निर्माण झाले होते. एक व्याजोक्ती. ते जसं त्या दुसऱ्या घरात जखडून बांधून घातलं होतं, तशीच तीही या घरात जखडली होती. ती मनात येईल तेव्हा ती श्रीवर्धनला रघुमामाकडे येऊ शकत होती, त्याच्याबरोबर वाडीवर येऊ शकत होती. थोडासा नाश्ता करून 9च्या सुमारास त्यांनी वाडी सोडली. मधला वाळूचा रस्ता जवळजवळ कोरडा होता. पुण्याला पोहोचायला त्यांना दुपारचे 3 वाजले आणि त्याच संध्याकाळी तो मोहन दांडेकर आला. तो आला तेव्हा सोनालीही बाहेरच्या हॉलमध्ये होती. मोहन तिशीच्या आसपासचा वाटत होता. उंच पण अगदी शिडशिडीत होता. चेहऱ्यात दांडेकरांच्या कुळाशी काहीही साम्य दिसत नव्हतं. चेहरा उंच होता, डोळे बारीक होते, अगदी जवळजवळ होते. केस एव्हानाच मागे जायला लागले होते. ओठ दुमडलेले होते. असं वाटत होतं या चेहऱ्याला हास्याची फारशी ओळख नाही. आत आल्याच बाबांना एक अर्थवट नमस्कार करीत तो म्हणाला, मी मोहन दांडेकर. या बसा. बाबांनी एका खुर्चीकडे हात केले. तो बसल्यावर बाबा म्हणाले, तुम्ही म्हणे इथे 1-2दा येऊन गेलात? हो, तुमची गाठ घ्यायची होती. ते आलंच ध्यानात, पण कशासाठी? माझं सगळं नाव सांगतो. मोहन यशवंत दांडेकर. आता आलं लक्षात? माझे वडील आपले चुलत भाऊ होते. हो, आनंदच्या फोनवरून ती कल्पना आलीच होती. तरीही तुमच्या भेटीमागचं कारण समजत नाही. मुख्यतः तुमची आजवर गाठभेटीही झालेली नाही.
किंबहुना माझ्या चुलत भावाला यशवंताला असा मुलगा आहे हेही मला माहीत नव्हतं. खरं तर गेल्या जवळजवळ 50 वर्षात त्याचा संबंधच आलेला नाही. त्या मागच्या गोष्टी झाल्या, पण बरं झालं त्यांचा उल्लेख झाला. तो मोहन खुर्चीत जरा पुढे सरकून बसत म्हणाला, मलाही त्या जुन्या गोष्टींसंदर्भात आपल्याशी बोलायचं होतं. या मोहनचे वडील म्हणजे बाबांचा चुलत भाऊ यशवंत. म्हणजे तसा हा मोहन तिचा जरा दूरचा चुलत भाऊच लागत होता की. पण काही केल्या तिला या माणसाबद्दल अजिबात आपुलकी वाटत नव्हती. उलट मनात जरासा प्रतिकूल ग्रह निर्माण होत होता. बरीच वर्ष आम्ही मध्य प्रदेशात होतो. इकडे येणंच झालं नाही. आता मी परत येथे आलो आहे. माझ्या वडिलांना ही हकीकत त्यांच्या आईकडून समजली आणि मला त्यांच्याकडून समजली. आजोबांची प्रकृती शेवटी चांगली नव्हती. शरीरापेक्षा त्यांच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला होता असं आजीने सांगितलं. अर्थात आजोबा आता हयात नसणारच, पण वाडीवरच्या इस्टेटीमध्ये त्यांचा अर्धा वाटा होता ना. म्हणजे यासाठी हा मोहन इथे हेलपाटे घालत होता. तर मोहन, बाबा म्हणाले, आता नीट आहे. तुझी माहिती अगदी वरवरची आहे आणि जुजबी आहे. काय झालं ते थोडक्यात सांगतो. शेवटी तुझ्या वडिलांचं चित्त ठिकाणं नव्हतं. त्यामागचं कारण मला माहीत नाही. तुझे वडील 3-3.5 वर्षांचे असताना तुझी आजी त्यांना घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर ती परत वाडीवर आली नाही. आता सांगतो त्या गोष्टी तुला ऐकायला कटू वाटतील, पण त्या खऱ्या आहेत. तुझ्या आजीच्या वडिलांनी तुझ्या आजोबांना पार फसवलं. त्यांच्या नावावर भरमसाठ उधारी करून ठेवली. प्रकरण अशा थराला गेलं की शेवटी वाडीवर जप्ती आली. वाडीवर जप्ती? केवढी नामुष्कीची गोष्ट. तिथल्या तिथे देणेदारांची सर्व देणी चुकती करून बाबांनी ते बेलीब आणि इतर सावकार परत तर पाठवले. काकांची वाडीवर मदत तर होत नव्हतीच. तेव्हा बाबांनी सर्व इस्टेटच व्हॅल्युएशन करून घेऊन काकांचा हिस्सा त्यांना दिला. सर्व वाडी बाबांच्या मालकीची झाली होती. पण त्यांनी काकांना त्यांच्या घरात राहायची परवानगी दिली. एवढंच नाही तर जेवणा खावण्यासाठी आमच्या घरी येण्याचीही सूचना केली. मालकी बदलली तरी भावाभावांचं नातं बदललं नव्हतं ना. पण काका त्यानंतर जगलेच नाही. बाबांनी काकूंची खूप चौकशी केली, पण त्यांचा तपासच लागला नाही. पण माझ्या आजोबांना इस्टेटमधला हिस्सा विकण्याचा अधिकारच नव्हता, मोहन रागाने म्हणाला. ती काही त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता नव्हती. ती वडिलोपार्जित मिळकत होती. त्यांना मुलगा होता, अजान असे नका, पण त्याचाही मिळकतीवर हक्क होता. हा सर्व व्यवहारच बेकायदेशीर होता असं बाबा रागाने म्हणाले. पण वाटलं होतं गेल्या जवळजवळ 2 पिढ्या आपला संबंध राहिलेला नाही. जुनी नाती आठवून तू काही क्षेमकुशल विचारायला आला असेल. तू तर इस्टेटीची मागणीच करायला आला आहेस. मोहन जरासा वरमल्यासारखा दिसला, पण त्याने आपला हेका सोडला नाही. मी तुमचा लांबचा पुतण्या लागतो, तर मग तुम्हीही माझे जरा दूरचे काका आहात. ठीक आहे काका, मला एक सांगा, मी जे काही बोललो त्यात काही गैर आहे का? मोहन, तू वडिलोपार्जित मिळकतीबद्दल बोलतोस. त्यांना विकण्याचा हक्क नव्हता म्हणतोस. थोडक्यात ती प्रॉपर्टी एंटलमेंटमध्ये होती. मग ती प्रॉपर्टी तुझ्या आजोबाला गहाण टाकण्याचा तरी हक्क होता का? ते जरा बाजूला राहू दे. प्रॉपर्टी आपल्या दांडेकरांच्या घराण्यात गेल्या 5 पिढ्या आहेत, यापुढेही राहणार आहेत. त्याचं मागावून बघूया. एक सांग, यशवंत कसा आहे? माझ्याहून वर्षभराने लहान होता. बरी आहे का प्रकृती? तुझी आई काय म्हणते? तुला आणखी कुणी भावंड वगैरे आहेत का? इतकी वर्ष बाहेर होतात म्हणतोस, कुठे होतात? यशवंत काय करत होता? तू काय करतो आहेस? तुझं लग्न वगैरे झालं का नाही? बाबांच्या प्रश्नांच्या भडीमाराने मोहन जरासा गांगरून गेलेला दिसला. काका, मी इथे आलो होतो ते, पण माहीत आहे कशासाठी आला आहेस ते. बाबा त्याला मध्येच अडवत म्हणाले. ते मागाहून पाहूया. ही सोनाली, माझी धाकटी मुलगी, अमेरिकेत शिकत असते. तुला भेटला होता तो हिचा मोठा भाऊ आनंद. सोनाली, जाग, आईला जरा बाहेर बोलाव आणि हे बघ, याच्यासाठी काही चहा वगैरे घेऊन ये. मोहनच्या मूळ मुद्द्याला बाबांनी सफाईने बगल दिली होती. तिला तर अशी शंका येत होती की मोहनच्या दाव्यात काहीतरी तथ्य असल्याचं बाबांना जाणवत होतं. मुख्य गोष्ट ही होती, मोहनच्या आजोबांनी आत्महत्या केली होती. आजवर ती गोष्ट फक्त घरच्यांनाच माहीत होती.
एकदा प्रकरण धसायला लागलं की काय काय गोष्टी बाहेर येतील याचा काही भरवसा देता येत नव्हता. पण तिला एका गोष्टीचं मनोमन नवल वाटत होतं. हे प्रॉपर्टीचं प्रकरण याच्या डोक्यात असलं तर मग गेली कितीतरी वर्ष मोहनचे वडील यशवंतराव ते का गप्प बसले होते? त्यांनी बाबांशी हा प्रश्न प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राने का उपस्थित केला नव्हता? इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 50 वर्षांच्या खंडानंतर हा प्रश्न एकाएकी ऐरणीवर का आला होता? आणि तेही आजीच्या मृत्यूनंतर केवळ महिन्याभरात. तिला वाटत होतं यापैकी बऱ्याच गोष्टींचा अजून उलगडा झालेला नाही. ती आत गेली. आई चहा बनवतच होती. तो मोहनच आला असणार याची आईला कल्पना आलीच होती. आई आणि तिच्या मागोमाग सोनालीही चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिने ठरवलं होतं की या दोघांच्या बोलण्यात आपण प्रत्यक्ष भाग घेतला नाही तरी मोहन त्यांच्या घरातून जाईपर्यंत तिथे हजर राहायचं. मोहनच्या हातात बाबांनी चहाचा कप दिला आणि मग खुर्चीत बसता बसता ते म्हणाले, आता सगळं सांग. काकांच्या मृत्यूनंतर बाबांनी काकूंची खूप चौकशी केली, पण त्यांचा पत्ताच लागला नाही. काकू कुठे गेली होती? यशवंताचं लहानपण, शिक्षण कुठे झालं? त्यांना तू एकच मुलगा आहेस की तुला आणखी बहीण भाऊ कोणी आहे? यशवंता काय करीत असे? आता निवृत्त झाला असेल? त्याची प्रकृती कशी आहे? तू काय करतोस? तुझं लग्न झालंच असेल, तुला मुलं बाळं काय आहेत? बघ, संपूर्ण 2 पिढ्या उलटल्या आहेत, पण आपला एकमेकांशी संपर्कच नाही. बाबांच्या प्रश्नाच्या भडीमाराखाली मोहन जरासा गांगरून गेलासा वाटला. बाबांचा असाही एक उद्देश असू शकेल की मोहनने आपली ओळख पटवून द्यावी. शेवटी त्याच्या सांगण्यावरून असं दिसलं की मोरेश्वरची बायको कृष्णा आपल्या काकांकडे गेली होती. मुंबई आणि सेंट्रल प्रॉव्हिन्स यांच्या सीमेवर तिच्या काकांचं गाव होतं. त्याने तिला घरी ठेवून घेतलं. यशवंताच्या शिक्षणाची व्यवस्था केली. यशवंतने सारा आयुष्य तिथल्याच एका खाणीत नोकरी केली. आधी सुपरवायझर आणि शेवटी निवृत्त होताना मॅनेजर म्हणून. तिथल्याच एका हिंदी भाषीय कुटुंबात त्याचा विवाह झाला आणि मोहन हा त्याचा एकुलता एक मुलगा. वय झाल्यावर कृष्णाबाईचा अंत झाला. खाणीतल्या कामाचा यशवंताच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. निवृत्त झाल्यावर जेमतेम वर्षभरातच त्यांचंही निधन झालं. यशवंताने आईच्या सांगण्यावरून त्यांच्या घराण्याचा वृत्तांत लिहून ठेवला होता. त्यावरून मोहनला आपल्या कुटुंबाच्या मूळ स्थानाची कल्पना आली होती. अर्थात मोरेश्वरने गहाणावर उधारी केली होती. ती फेडण्यासाठी आपला हिस्सा विकून टाकला याची कृष्णाबाईंना कल्पना नव्हती. आणि अर्थात यशवंताच्या नोंदीतही हा भाग आला नव्हता. मोहनची भाबडी कल्पना होती की आपण एका सधन कुटुंबापैकी आहोत आणि वाडीची चौकशी करीत करीत तो श्रीवर्धनला पोहोचला होता. त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता माहीतच नव्हता. श्रीवर्धनला त्याने जेव्हा वाडीच्या इस्टेटीची एका एजंटतर्फे तपास केला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या आजोबांचा हिस्सा थोरल्या भावाने विकत घेतला आहे आणि तिथेच त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता मिळाला होता. त्या पत्त्यावर तो आता येऊन पोचला होता. स्वतःला श्रीमंत समजणारा तो लेखणीच्या एका फटक्यारासरशी कफल्लक झाला होता. नवल नाही, त्याचा पारा चढला होता. ते प्रश्नाला 15 रुपये घेणाऱ्या एका वकिलाने त्याला सल्ला दिला होता की हा वाटणीचा विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर होता. त्याची सर्व हकीकत सोनाली लक्ष देऊन ऐकत होती. तिला जाणवलं की त्याच्या या सांगण्यात अनेक त्रुटी आहेत. ती शेवटी म्हणाली, मला एका गोष्टीचं नवल वाटतं. हा शोध तुम्ही इतक्या वर्षानंतर का हाती घेतलात? या आधी का नाही? तिच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं की नाही याचा तो विचार करीत असावा. कदाचित त्याची अशीही कल्पना झाली असण्याचा संभव होता की ही तथाकथित शिकणारी मुलगी विनाकारण मोठ्यांच्या गोष्टीत तोंड घालत आहे. त्यात अशक्य काहीच नव्हतं. सगळेच जण, खास तर पुरुष, स्वतःला सर्वज्ञानी आणि बायकांना अडाणी समजून चालत असतात. त्याची जर अशी काही समजूत असेल तर तो त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करत होता. बाबांनी मला त्यांच्या या लेखनाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं, तो शेवटी म्हणाला. एवढ्या वेळात आम्ही जागा बदलली तेव्हा जुन्या जागेत जमलेली बरीचशी अडगळ काढून टाकली. अशीच एक ट्रंक तपासताना माझ्या हातात बाबांच्या लिखाणाचे हे कागद आले. ही गोष्ट अशक्य खास नव्हती.
फक्त आजीचं निधन आणि त्याला हे कागद सापडणं हा योगायोग जरा विचित्र वाटत होता. ते असू दे, बाबा म्हणाले. समजा मी तुझं मानलं नाही तर? कदाचित तो याचीच अपेक्षा करत असावा. मग काय? मग कोर्ट कचेऱ्या. बाबांनी खिन्नपणे मान हलवली. जरा विचार करीत ते म्हणाले, 50 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला आहे. हिंदू कोड बिलात सक्सेशन ॲक्टमध्ये खूप बदल झाले आहेत. शिवाय लिमिटेशनच्या स्टॅच्यू आहेच. कोकणातल्या अनेक केसेस अशा पिढ्यानपिढ्या चालू आहेत. त्यातलीच ही एक होणार. आपल्या नातवंडांना तरी न्याय मिळेल का नाही याची शंकाच आहे. खुर्चीवर जरा पुढे वाकून बसत बाबा पुढे म्हणाले, आता विचार करता करता एक उपाय मला सुचला आहे. तो नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे आणि त्यात कुणाचंही नुकसान होणार नाही. समजा बाबांनी काकांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून दिली असं मानलं तर? त्या रकमेवर आज तागायतपर्यंत सिंपल इंटरेस्टचं काय होईल ते तू दे, म्हणजे प्रकरण मिटलं नाही का? आणि इतकी वर्ष इस्टेटचं उत्पन्न तुम्ही घेतलं त्याचं काय? देखभालीचा खर्च वजा करून तेही तुझ्या खात्यावर जमा करता येईल. मोहन, आता रोट्याचे भाव आकाशाला भिडलेले दिसतात. अगदी सुरुवातीस रुपया शेर असा भाव होता. हळूहळू वाढत गेला आहे. 65 आणि 71च्या युद्धात बांगलादेशहून येणारी आयात थांबली होती. तेव्हा चांगले भाव दिसले होते, हे खरं. पण तोही प्रश्न येणार नाही. उत्पन्नाचे आकडे आहेत. त्या वर्षीचे बाजारभाव काढता येतात. तुला खरं सांगू का, मी तर आता तिथे राहणारच नाही. आनंदालाही काडी मात्र इंटरेस्ट नाही. ही सोनाली भारतात येणार आहे का अमेरिकेतच राहणार आहे याचीही खात्री नाही. इथे आली तरीही ती बागायत खासच करणार नाही. मी तर म्हणतो हा व्यवहार सामोपचाराने मिटला तर तू सुद्धा वाडीवर राहू शकतोस. नाही, सोनाली एकदम म्हणाली. तोंडून शब्द निघेपर्यंत तिलाही कल्पना नव्हती की आपण असं काही बोलणार आहोत. पण तिची ती धारणा ठाम होती. तिची पूर्ण खात्री होती की मोहन वाडीवर राहायला अगदी संपूर्ण अयोग्य माणूस आहे. सोने, बाबा तिच्याकडे नवलाने पाहत म्हणाले, बाबा, त्यांचं कर्ज माफ करा, वसूल करा, त्यावर व्याज लावू नका. तुमचे ते पैशांचे प्रश्न कसेही सोडवा, पण वाडीवरच्या आपल्या घरात आपल्याखेरीज इतर कुणीही राहायचं नाही. यांना वाटलं तर उत्पन्नाचा हिस्सा द्या. पण तिथे दुसरं घर आहे की? बाबा घाईघाईने बोलून गेले. पण लगेच त्यांच्या ध्यानात आपली चूक आली. ते एकदम गप्प झाले. सोनाली आणि ते दोघं एकमेकांकडे पाहत होते. त्या दुसऱ्या घराचा इतिहास दोघांना माहीत होता. बरोबर आहे, नाही, ते शेवटी म्हणाले. सोनालीच्या उद्गाराबरोबर मोहनची मान वर आली होती. नजर तिच्यावर खिळली होती. आता ती आणि गोविंदराव यांच्यातली नेत्रपल्लवी आणि एकमेकांना दिलेले छुपे संकेत त्याच्या नजरेतून सुटणं अशक्य होतं. तो जराशा कडवट आवाजात म्हणाला, ही आपली नाही, तुमची म्हणावं तर. तुमची वाडी कशी आहे हे मी अजून पाहिलेलं नाही. तुमची तडजोड स्वीकारलेली नाही. तेव्हा भविष्यात कोण कुठे राहणार आहे याची चर्चा हवी कशाला? असं केलं तर मीच एखादा दिवस तिथे राहून आलो तर? सोनालीला तेही अजिबात मान्य नव्हतं. पण आता यात मोडता कसा घालायचा? हे पहा, ती म्हणाली, तुम्ही स्वतःचं नाव मोहन सांगितलं आहे. मोरेश्वर दांडेकर यांचे पुत्र यशवंत दांडेकर यांचे आपण पुत्र आहोत असं सांगितलं आहे. पण तुमच्या शब्दाव्यतिरिक्त तुमच्या या दाव्याला काही पुरावा आहे का? कशावरून तुम्ही खोटं बोलत नाही आहात? तिला वाटलं होतं आपल्या या आरोपाचा त्याला राग येईल, पण उलटच झालं. तो तर जरासा हसतच म्हणाला, अजूनपर्यंत तुमच्यापैकी कोणी मला माझी ओळख पटवण्याची मागणी केली नाहीत याचंच मला नवल वाटलं होतं. अर्थात माझ्यापाशी पुरावा आहे. बरोबर आणलेल्या रेक्झिनच्या पिशवीतून त्याने एक फाईल आणि एक ब्राऊन पेपरचं पाकिट काढलं. या फाईलमध्ये आवश्यक ती सर्व सर्टिफिकेटं आहेत आणि या पाकिटात आजी, बाबा आणि मी असे सर्वांचे फोटो आहेत. पहा. अर्थात सुरुवातीपासूनच सोनालीची खात्री होती का हा खरोखरच मोहन दांडेकर आहे. एखाद्या तोतियाची अशा मागण्या करण्याची किंवा कोर्ट कज्ज्यांची धमकी देण्याची हिंमतच झाली नसती. सर्टिफिकेटांच्या फाईलमध्ये तिला स्वारस्य नव्हतं. फोटोंचं पाकिट मात्र तिने घेतलं आणि आतली फोटोंची चळत काढली. कृष्णाबाईंचा फोटो सहज ओळखता आला.
मोठ्या चमत्कारिक प्रसंगातून गेलेली बाई. यशवंतरावांचा फोटो बाबांच्या चेहरेपट्टीशी काही प्रमाणात साम्य दिसत होतं. तिने फोटो परत पाकिटात घालून मोहनकडे केले. झालं समाधान? त्याचा उपरोधिक प्रश्न आलाच. हो, ती शांत आवाजात म्हणाली. काका, मी तुम्हाला एक सुचवतो. वाडीवर व्यवस्था पाहणारा कोणी असेलच ना? हो आहे. त्यांच्यासाठी एक ओळखपत्र द्या. मी फक्त 1-2 तासांसाठी तिथे जाऊन येईन. त्याला तर तुमची काही हरकत नाही ना? निरुपाय होऊन सोनालीने मान्यच नाहीची खूण केली. बाबांनी पॅड घेऊन कागदावर रखमाच्या नावाने चिठ्ठी लिहिली. रखमा, चिठ्ठी घेऊन येणारे गृहस्थ मोहन दांडेकर आहेत. माझा चुलत भाऊ यशवंत यांचे ते चिरंजीव आहेत. वाडीवर त्यांना जे हवं ते पाहू देत. त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या जेवणाचीही सोय कर. हे मोहन दांडेकर वाडीवर मुक्कामासाठी राहणार नाही आहे. गोविंदा. त्याने चिठ्ठी हातात घेतली, वाचली. गोविंदरावांच्याकडे पाहून ठीक आहे म्हणत तो उठला. मी पुन्हा आपली गाठ घेईन. बरं आहे, जातो. एवढ्या शब्दावर त्याने त्या सर्वांचा निरोप घेतला. त्याने आपल्या मागे बंगल्याचं फाटक लावून घेतल्याचा आवाज आला तेव्हा सोनाली एकदम बाबांकडे वळली. त्याला कशासाठी पत्र दिलं? ती जरा रागाने म्हणाली. अगं, काही झालं तरी तो आपल्याच कुटुंबातला आहे की नाही? बाबा, मला हा माणूस मुळीच आवडला नाही आहे. हो, पहिले इम्प्रेशन फारसं चांगलं होत नाही ही गोष्ट खरी आहे. पण अगदीच कोऑपरेशन करायचं नाही अशी भूमिका घेता येत नाही, नाही का? सोनाली एकदम खुर्चीत ताड बसली. बाबा, त्याने तुम्हाला वाडीचा पत्ताही विचारला नाही. तुमच्या लक्षात आलं का? अगं, श्रीवर्धनमध्ये दांडेकरांची वाडी सर्वांना माहीत आहे की. पण हे त्याला कुठे माहीत आहे? तिचा चेहरा विचारपूर्ण झाला होता. मला काय वाटतं सांगू का? ती शेवटी म्हणाली. बाबा, त्याने वाडीला यापूर्वी भेट दिलेली आहे. पण आपण तिथे होतो की? जाहीर भेट नाही, पण छुपी भेट नक्की. माझी अगदी खात्री आहे. तू ही काही वेळा कमाल करतेस. आता पाहालच, सोनाली चढ्या आवाजात म्हणाली. भाग 19 समाप्त. चेटकी. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.